नमस्कार, मी सुमन संतोष पवार, राहणार गडिंग्लज, मांडेदुर्ग इथे, तालुका चंदगड, मांडेदुर्ग येथे दिनांक 7 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी पर्यंतच्या ह्या प्रशिक्षणामध्ये आम्हाला CBRT तर्फे प्रशिक्षक ट्रेनर म्हणून धर्माजी कांबळे यांनी उत्तमरित्या थेरी विथ प्रॅक्टिकल आम्हाला शिकवलेलं आहे। मी राजू परशुराम धामणकर, गाव मांडेदुर्ग, तालुका चंदगड। आम्हाला CBRTIच्या स्कीममधून धर्माजी कांबळे सर यांनी 7 फेब्रुवारी 2025 ते 11 फेब्रुवारी 2025 पर्यंत 5 दिवसाची ट्रेनिंग चांगल्या रीती बोला ऐकल्यानंतर मग समजते काय बोलावं। नमस्कार, मी कैलास सदाशिव गवई, राहणार गडिंग्लज, इकडं गडिंग तालुक्यातून आलेलो आहो। चंदगड तालुक्यामध्ये इथं प्रशिक्षणासाठी CBRT करतं श्री आदरणीय कांबळे साहेब यांनी अतिशय उत्कृष्ट प्रकारे आम्हाला मधमाशी पालनाबाबत संपूर्ण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल थेरीसह पूर्ण जागी। नमस्कार, मी प्रल्हाद चंद्रकांत खारगे, राहणार कोवाड, चंदगड या ठिकाणी, मांडेदुर्ग, गवड या ठिकाणी CBRTI केंद्रीय मधमाशी प्रशिक्षण केंद्र पुणे यांच्यामार्फत 5 दिवसाचं म्हणजे 7 ते 11 या कालावधीमध्ये मधमाशी कशी पालन करायची याचं उत्तम प्रशिक्षण धर्माजी कांबळे यांनी आम्हाला दिलं। त्याच्यामध्ये थेरी प्लस। नमस्कार, मी शिवाजी जपुत्रे, राहणार बडायचीवाडी, तालुका गडिंग्लज, जिल्हा कोल्हापूर। CBRTI मार्फत जे प्रशिक्षण चालत होतं त्यासाठी आपले धर्माजी कांबळे सर यांनी स्वतः हजेरी लावून आम्हाला चांगल्या प्रकारे प्रशिक्षण आणि मधमाशी कसे पालन करायचं, त्याचं संगोपन कसं करायचं व मधमाशीला कॅप्चर कसं करायचं, निसर्गातील ज्या वसाहती आहेत त्या आपल्या पेटीमध्ये कशा कॅप्चर करायच्या याबद्दल जाणीवपूर्वक। नमस्कार, मी अक्षय चंद्रकांत सुतार, राहणार तांबुळवाडी। आपले मित्र विवेक पाटील यांच्या फार्मामध्ये दिलीप वाडेकर साहेब आणि धर्माजी कांबळे साहेब यांनी आम्हाला मधुमक्षिका पालन याचं ट्रेनिंग चांगल्या पद्धतीने दिलेले आहे, त्यांचे आम्ही आभार मानतो। राहणार निट्टूर, तालुका चंदगड। नवीन सांगा नाव। मी लक्ष्मण दत्तू पाटील, राहणार निट्टूर, तालुका चंदगड। मांडेदुर्ग येथे झालेल्या CBRTIच्या प्रशिक्षणामध्ये 7/2/2025 ते 11/2/2025 पर्यंत 5 दिवसीय प्रशिक्षण होते।